नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव. आपण पाहणार आहोत 5 ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला तर आज दिवसभर मराठवाड्यातील बहुतांश असे काही ठिकाण आहेत, त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. काही ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस आज आपल्याला पाहायला मिळाला. कोकण किनारपट्टीमध्ये काही भागात विखुरलेल्या स्वरूपामध्ये आज पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. याचबरोबर राज्याला बहुतांश काही ठिकाणी आपल्याला सूर्याचं दर्शनही त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याचबरोबर सध्या सिस्टम प्रणाली वारी दिशानुसार आपण जर पाहिलं, मान्सूनची जी अक्षरेषा जी आहे ती मान्सूनच्या अक्षरेषेला उत्तरेला आहे. म्हणजेच पंजाबचा उत्तर भाग असेल, याचबरोबर दिल्लीच्या उत्तर भागापासून उत्तर प्रदेशपासून बिहार झारखंडच्या उत्तर भागापासून ही मान्सूनची अक्षरेषा बांगलादेशपासून बंगालच्या उपसागरात पोहोचली आहे. याचबरोबर ट्रफ रेषा जी आहे ती ट्रफ रेषा पश्चिम बंगालच्या उत्तर भागापासून ओडिसाच्या किनारपट्टी आहे या भागापर्यंत विखुरलेल्या स्वरूपामध्ये आहे. आणि जे पावसाचं सध्याचं वातावरण आहे ते पावसाचं वातावरण पूर्वोत्तर जे का राज्याला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. याचबरोबर अरबी समुद्रातून जे वारं आहे ते अरबी समुद्र वारं गुजरातचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर राज्य भागापासून तसे गोवा, केरळ आणि कर्नाटकपासून हे वारं दक्षिणेला येत आहे. आणि उत्तरेकडून जे वारं आहे ते वारं गुजरात, महाराष्ट्राच्या उत्तर भागापासून मध्य प्रदेशपर्यंत पोहोचत आहे. याचबरोबर उत्तर पश्चिमी जी हवा आहे ती हवा राज्याच्या दिशेला येणाऱ्या काही दिवसात सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसानंतर जवळपास 6 ते 7 तारखेनंतर राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस हा कमी होणार आहे. येणाऱ्या 2-3 दिवस काही राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. मात्र 5 ते 6 तारखेनंतर किंवा 6 तारखेनंतर राज्यातील बहुतांश भागामध्ये वातावरण कोरडं राहण्याची दाट शक्यता आहे. याचं कारणही असंच आहे. बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र सध्या तयार आहे. मात्र या कमी दाबा क्षेत्राला एक सायक्लोनिक स्ट्रोमचा इफेक्ट झालेला पाहायला मिळतो. तर सायक्लोनिक स्ट्रोम कुठं आहे किंवा चक्रीवादळ हे कुठं आहे, आपण विंडो मॅपनुसार जर पाहिलं, बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक सर्क्युलेशन आहे. त्याच्यामुळे बंगालच्या उपसागराचा जो पूर्व भाग असेल म्हणजे अंदमान निकोबारचे जे बेटे आहेत त्या ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र याचा भारतीय मान्सूनवरती सध्या विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. कारण की चीनचा जो दक्षिण भाग असेल या ठिकाणी एक चक्रीवादळ तयार आहे. हे चक्रीवादळ डॉल्फिन नावाचं आहे. हे चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यामध्ये याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये जे वारा आहे त्या वाऱ्यावरती परिणाम झाला आहे. म्हणजेच या चक्रीवादळाकडे राज्यातील वारा जे आहे ते आकर्षित होत आहे. त्यामुळे त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट हा भारतीय मान्सूनवरती पाहायला मिळत आहे. याचबरोबर सध्याचं लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज रात्री बीडचा दक्षिण भाग असेल, केज, अंबाजोगाई, याचबरोबर पाटोदाचा काय भाग असेल, तसे लातूरचा अहमदपूर असेल, औसा असेल, निलंगा असेल, या ठिकाणी हलक्या मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस आज रात्री पाहायला मिळेल. याचबरोबर विदर्भातील भंडारा असेल, गोंदिया, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावतीचा काय भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. आज रात्रीनंतर काही ठिकाणी जो हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. सोलापूरचा करमाळा असेल, माळशिरस असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळते. सोलापूर शहर असेल, अक्कलकोट असेल हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळते. उमदी असेल, जत असेल, सांगली जिल्ह्याचा कवठेमहांकाळचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर शिराळा तालुका, वाळवा, तासगाव भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या ढगांचं वातावरण पाहायला मिळते व तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळत आहे. याचबरोबर कोल्हापूर, संपूर्ण जिल्हा, रत्नागिरीचा दक्षिण भाग असेल, सिंधुदुर्ग असेल हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळते. पुण्याचा घाटमध्ये भाग असेल, ठाण्याचा काय भाग असेल या ठिकाणीही आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतं. 1-2 ठिकाणी असे असतील त्या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. याचबरोबर नाशिक असेल, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रसंभारनगर, जालना, बुलढाण्याचा भाग असेल या ठिकाणी संपूर्णतः ड्रायवेद राहणार आहे. मात्र काही अंशी ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये राज्यातील पावसाचं प्रमाण हे अत्यंत कमी राहण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम कोकणाकडून जर पाहिलं, कोकणाचा रायगडचा दक्षिण भाग असेल, रोहा, माणगाव असेल, याचबरोबर रत्नागिरीचा पश्चिमेकडील भाग असेल, दापोली, गुहागर, चिपळूण भाग असेल, याचबरोबर राजापूर, लांजा, अनुस्करा घाट असेल, तर सिंधुदुर्ग, देवगड, कणकवलीचा भाग असेल, विंगोला, मालवण या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच घाटमाथ्यावरती म्हणजे पुण्याचा घाटमाथे भाग, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथे भाग या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही वेळापुरता पाहायला मिळेल. जास्त वेळापुरता नाही, मात्र काही वेळापुरता पाहायला मिळेल. याचबरोबर लोणावळा, खंडाळामध्येही जोरदार ते मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगडचा उत्तर भाग या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्याचा भाग व्यतिरिक्त जो पूर्व भाग असेल
यामध्ये हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता. कोल्हापूरचा पूर्व भाग असेल, संपूर्णतः वातावरण स्वच्छ राहू शकतं. सांगली, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, सांगलीचा पूर्व संपूर्ण भाग असेल, त्या ठिकाणीही आपल्याला ड्राय वेदर राहणार आहे. मात्र काही अशा ठिकाणं असताना त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. याचबरोबर पुण्यातला घोड, राजगुरुनगर असेल, याचबरोबर भोर असेल, साताऱ्याचा लवाई, सातारा, पाटण हा भाग असेल, या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व, सोलापूर, या मराठवाड्याचा बहुतांश संपूर्ण भाग, छत्रसंभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, दक्षिण भाग, लातूर, धाराशिव या पट्ट्यामध्ये विखुरल्या स्वरूपामध्ये पाऊस पाहायला मिळेल. जास्त मुसळधार जोरदार पाऊस येणाऱ्या 24 तासासाठी राज्यात कुठेही नाही आहे. तसेच खानदेशचा विचार केला, नाशिकचा पश्चिम भाग असेल, पेठ, इगतपुरी, नाशिक, सुरगाणा, कळवण, दिंडोरी या भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता अधिक आहे. मात्र जो पूर्व भाग असेल, सटाणा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, निफाड, येवला, सिन्नर या ठिकाणी संपूर्णतः ड्राय वेदर राहील. नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. विदर्भात विचार जर केला, बुलढाणा दक्षिण भाग, वाशिम दक्षिण आणि यवतमाळचा दक्षिण भागात, उमरखेड, पुसद, वाशिम, रिसोड, लोणार सरोवर असेल, या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. संग्रामपूर, या जळगाव, जांभूळ, धरणी या ठिकाणीही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. राज्य इतरत्र भागामध्ये विदर्भाच्या ज्याच्यामध्ये बुलढाण्याचा मध्यवर्ती भाग, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, नागपूर या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र नागपूरचा पूर्व भाग, चंद्रपूरचा पूर्व भाग असेल, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या ठिकाणी आपल्याला काही अंशी आज रात्रीपासून हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार जर पाहिलं तर रायगड आणि पुण्याचा घाटमाथ्याचा भाग म्हणजे पुणे पश्चिम असेल, या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याचबरोबर नाशिकचा घाटमाथ्याचा भाग, सातारा घाटमाथ्याचा भाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर घाटमाथ्याचा भाग या ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे. याच्या व्यतिरिक्त हिंगोली असेल, गडचिरोली, चंद्रपूर जोरदार पावसाचा व लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आहे. याच्या व्यतिरिक्त नंदुरबार असेल, धुळे असेल, जळगाव, छत्रसंभाजीनगर, जालना, याचबरोबर परभणी, हिंगोली, नांदेड आणि अहिल्यानगर या भागामध्ये आपल्याला विखुरल्या स्वरूपामध्ये काही ठिकाणी मेघगर्जने होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर राज्याच्या इतरत्र कोणत्याही जिल्ह्यामध्ये इशारा देण्यात आलेला नाही. मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस बहुतांश ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.